नमस्कार, मी उर्मिला जोशी. बघूया आज मार्केट काय म्हणते ते. आज BSE सेन्सेक्सने नवीन उच्चांक गाठला. मार्केट बंद होताना 98 पॉईंट्सवर मार्केट बंद झालं, म्हणजेच 82,988ने. तर निफ्टी 27 पॉईंट्सनी वर म्हणजेच 25,383.80वर बंद झालं. निफ्टी फक्त 5 पॉईंट्सनी कमी पडलं आजच्या रेकॉर्ड हायपासून. जवळजवळ 2080 शेअर्स आज तेजीत होते, तर 1862 शेअर्स आज मंदीत गेले, तर 85 अनचेंज होते. मेजर जे 13 सेक्टरल इंडेक्स आहेत त्याच्यापैकी 9 तेजीत होते. यात निफ्टी एनर्जी आणि निफ्टी मेटल हे जास्ती आघाडीवर होते आणि त्यातही वेदांत आणि जिंदाल स्टील हे जास्तीच आघाडीवर होते. निफ्टी FMCG 0.5% जास्ती घसरला. त्यात HUL, वरुण बेव्हरेज आणि गोदरेज कन्झ्युमर्स यांचा मोठा वाटा होता. इंडियन गव्हर्नमेंटनी क्रूड, सोयाबीन, सनफ्लॉवर आणि पाम ऑइल याच्यावरील बेसिक कस्टम ड्युटी जी असते ती 0%वरनं 20%, तर रिफाईंड ऑइलवर 12.5%पासून 32% 14 सप्टेंबरपासून लागू केली. त्यामुळे FMCG कंपन्यांना किमती वाढवण्याशिवाय पर्यायच उरला नाही आहे. त्यामुळे ब्रिटानिया, नेस्ले, HUL यांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. आता काही मार्केट न्यूज बघूया. महिंद्रा अँड महिंद्रानी महिंद्रा व्हेरो ही LCV म्हणजेच लाईट कमर्शियल व्हेकल मार्केटमध्ये आणली. डिझेल आणि CNG या दोन्ही तत्वावर ही गाडी चालणार आहे. तसंच भविष्यात इलेक्ट्रिक व्हर्जनसुद्धा आणण्याचा त्यांचा विचार आहे. त्यामुळे आज महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स 2% वाढले. बजाज हाऊसिंग फायनान्सचा IPOला आज अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. त्यानिमित्ताने 3 लाख कोटी बाजारात उभारले गेले. ₹70 इनिशियल प्राईस त्याची होती, पण नंतर आज दिवसभरात 164.99ला अप्पर सर्किट लागलं. टू व्हीलर व्हेकल्सचा वापर भारतामध्ये जास्ती होत आहे. त्यामुळे 2026 ते 27मध्ये संबंधित शेअर्सच्या किमती 13% वाढण्याची शक्यता आहे, असं एका अहवालात म्हटलेलं आहे. मागच्या आठवड्यात इंडियन इक्विटी मार्केटने निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये ऑल टाईम हाय नोंदवला. या आठवड्यात 18 सप्टेंबरला US फेडरल ओपन मार्केट कमिटीची म्हणजेच FOMCची मीटिंग आहे आणि असा अंदाज आहे की USमध्ये इंटरेस्ट रेट कट सायकल सुरू होऊन सुरुवातीला 25 बेसिस पॉईंट्सनी इंटरेस्ट रेट कमी होतील. सरकारी तिजोरीत डिव्हिडंडच्या रूपाने पैसे घालणाऱ्या कंपन्या म्हणजे जून क्वार्टरला NTPCने 1610 कोटी, कोल इंडियाने 1945 कोटी, पॉवर ग्रीडने 1313 कोटी इतके जमा केले आहेत. आता येणाऱ्या IPOची माहिती घेऊया. SD रिटेल लिमिटेड या कंपनीचा IPO येतो आहे. टेक्स्टाईल इंडस्ट्रीमधली ही कंपनी आहे. अहमदाबादला हिचं हेड ऑफिस आहे. ही कंपनी स्वीट ड्रीम्स या ब्रँडखाली काम करते. स्वीट ड्रीम्स ही संपूर्ण फॅमिलीसाठी स्टायलिश आणि कम्फर्टेबल स्लीपवेअर आहे. डिझायनिंग, मॅन्युफॅक्चरिंग, आउटसोर्सिंग, मार्केटिंग आणि रिटेलिंग करते. इश्यू 20 सप्टेंबरला येणार आहे. 20 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर असणार आहे. अलॉटमेंट डेट 25 सप्टेंबर असणार आहे. 1 लॉट क्वांटिटी 1000 आहे आणि मिनिमम इन्व्हेस्टमेंट 1,31,000 आहे. प्राईस रेंज आहे 124 ते 131. इश्यू साईज आहे 65 कोटी. आता आपण एका कंपनीची माहिती घेऊया. आजच्या कंपनीचं नाव आहे ल्युरन्स लॅब लिमिटेड. ही फार्मास्युटिकल कंपनी आहे, हैदराबाद स्थित आहे. फार्मास्युटिकल आणि बायोटेक्नॉलॉजीची ही कंपनी असून विशाखापट्टणम आणि आंध्र प्रदेश इथे 4 मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स 2005पासून चालू आहेत. आत्तापर्यंत 59 प्रॉडक्ट्स कंपनीने लॉन्च केलेले आहेत. ॲस्पॅन फार्माकेअर, अरविंदो फार्मा, सिप्ला, मायलन लॅब, नॅटको फार्मा हे त्यांचे की कस्टमर्स आहेत. कंपनीची स्वतःची
32 पेटंट्स असून विविध देशांमध्ये 152 पेटंट्ससाठी त्यांनी ऑलरेडी ॲप्लिकेशन केलेले आहेत. कंपनीची मार्केट कॅप आहे 27,257.20 कोटी. रेव्हेन्यू आहे 1194.91 कोटी. नेट प्रॉफिट आहे 12.21 कोटी. कॅश फ्लो आहे 658.54 कोटी. हा सगळा जून 24 क्वार्टरचा रिझल्ट आहे. 52 वीक हाय आणि लो आहे 349.40 आणि हाय आहे 518. कंपनीचं EPS म्हणजे अर्निंग पर शेअर आहे 3 रुपये 12 पैसे. ROE म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी आहे 5.41%. ROA म्हणजे रिटर्न ऑन ॲसेट्स 2.08% आणि BVPS म्हणजे बुक व्हॅल्यू पर शेअर आहे 76.28 रुपये. शेअर होल्डिंग पॅटर्नचा विचार केला तर प्रमोटर्सचं होल्डिंग आहे 27.18%, फॉरेन इन्स्टिट्यूशन्स 25.61%, म्युच्युअल फंड्स 9.18%, रिटेल इन्व्हेस्टर्स 33.59% आणि अदर्स 4.38%. अगदी आत्ताची कंपनीची बातमी म्हणजे कंपनीने IKP नॉलेज पार्क इथे 250 कोटीचे RD सेंटर सुरू केले आहे आणि त्यामुळे 800 जॉब अपॉर्च्युनिटीज तयार होतील असा कंपनीचा दावा आहे. आता आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया लवकरच. नमस्कार.